गोंडपिंपरी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्याबाबत 12 गावातील शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। बुधवार दिनांक 20 मे रोजी शेकडो ग्रामस्थ व शेतकरी आक्षेप नोंदवण्यासाठी गोंडपिंपरी येथील उपविभागीय कार्यालयावर धडकले। महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 च्या कलम 32(2) अंतर्गत 12 गावातील 9000 एकर जमीन संपादित प्रक्रियेसंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत। संबंधित नोटिसांमध्ये शेतकऱ्यांना हरकती व आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते। महिन्याभराच्या आत आक्षेप घेणे बंधनकारक असून त्यानुसार आक्षेप घेणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे। एमआयडीसी प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी मोठ्या संख्येने शेतकरी उपविभागीय कार्यालयात दाखल झाले। शेती हाच आमचा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार असून कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली। काही शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप अर्ज सादर करताना औद्योगिक प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण, जनावरे व भविष्यातील पिढ्यांवर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सुपीक असून कुटुंबाचा उदरनिर्वाह संपूर्ण शेतीवरच अवलंबून असल्याचे नमूद केले। एमआयडीसीसाठी जमीन संपादन झाल्यास अनेक कुटुंबे भूमिहीन होतील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। दरम्यान उपविभागीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी जमल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे आक्षेप स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। गोंडपिंपरी तालुका औद्योगिक कृती संघर्ष समितीच्या वतीने आठवड्याभरात मोठे जनआंदोलन छेडणार असल्याची माहिती यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली।